नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मनपा झोन कार्यालयातून जन्म मृत्यू प्रमाणपत्र वाटप करण्यास टाळाटाळ, सखोल पुरावे कागदपत्रांची मागणी, वॉर्ड अधिकाऱ्यांच्या मनमानीचा आरोप। तर कंत्राटींच्या हजेरीमुळे अडकलेत कायमस्वरूपींचे पगार, 4 तारखेनंतरही कर्मचारी प्रतीक्षेत, प्रशासनाच्या निर्णयामुळे नाराज। आता बघूया सविस्तर बातम्या। महानगरपालिकेच्या झोन कार्यकारी वॉर्ड अधिकारी जन्म मृत्यू प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत असल्याचे नागरिक त्रस्त झाले आहेत। सखोल कागदपत्रांची पुराव्याआड आपली मनमानी करत असल्याचा आरोप एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून यावरती त्वरित दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला है। देखिए, एक तरफ जो है तो हुकूमत जो है तो डॉक्यूमेंट्स जो है तो अपने सही करने के लिए कह रही है, एसआईआर का मसला सरों के ऊपर लाके रख दिया है, तो लोग परेशानी के अंदर इधर से उधर जा रहे हैं। और जिन लोगों को डेथ सर्टिफिकेट और बर्थ सर्टिफिकेट बड़ी आसानी से कारपोरेशन में बन जाते थे, लेकिन वो एक नफरती चिंटू, एक पुकार जो भाजपा के अंदर कुछ काम का नहीं है, तो उसके काम पे लगाया गया कि लोगों को सताने का काम उसको ठेका दिया गया है। तो उन्होंने ऐसे कुछ रूल्स निकाले कि भाई 1 साल के अगर अंदर आपने बर्थ सर्टिफिकेट नहीं बनाए तो आपको कलेक्टर ऑफिस जाना होगा और फला अधिकारी के पास जाना होगा, ये एनओसी लेना होगा। मतलब काम बड़ा लंबा और चौड़ा करके रख दिया उन्होंने। इसीलिए लोग जो है तो बड़े परेशान है, काम धंधे छोड़कर, अपने परिवार को छोड़कर जो तो घंटों नहीं बल्कि कई कई दिनों तक जो तो लाइनों में लगे हुए। वो बात आज जो तो मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के जिम्मेदारों के सामने आज भी आई, इससे पहले भी आई थी। हमने इससे पहले भी उनसे बहस व तकरार किए, लेकिन ऑफिसर है कि सुधरने का नाम नहीं ले रहे। इसीलिए आज हमारा एक डेलीगेशन आरिफ हुसैनी साहब, मैं, अबुल हसन साहब, जफर बिल्डर, हमारे ज़मीर अहमद कादरी साहब, फिरोज़ खान साहब, तमाम ही जिम्मेदारान जो है मजलिस के आज यहाँ पर पहुँचे। और यहाँ के जो कमिश्नर साहब है, डिप्टी कमिश्नर अतिरिक्त आयुक्त रंजीत पाटिल साहब, और जो हमारे इसके डिपार्टमेंट के हेड है मंडलेचा साहब, इनके साथ में जो अंसारी साहब, जिनकी खास तौर पे हमने कंप्लेन करने आए थे। देखिए, शहर औरंगाबाद में महानगर पालिका ऑफिस के हर जोन की तरफ से डेथ सर्टिफिकेट और बर्थ सर्टिफिकेट बनाए जाते हैं, लेकिन 10 जोन औरंगाबाद शहर में होने के बाद 9 जोन के अंदर जो गवर्नमेंट का जीआर है उसके अंदर जो मैंडेटरी पेपर्स की ज़रूरत है, जो पेपर की अनिवार्य पेपर है, वो 4 से 5 पेपर लगाने के बाद डेथ सर्टिफिकेट बन जा रहे हैं और डेथ सर्टिफिकेट बन रहे। लेकिन जोन नंबर 3 के अंदर, जोन नंबर 3 एक खास विशेष करके ऐसी बात है कि वहाँ पूरे के पूरे 13 कॉर्पोरेटर एमआईएम के, जोन ऑफिसर अंसारी साहब हमारे वहाँ के जोन ऑफिसर है। लेकिन इतनी परेशानी और लोगों को इतना त्रस्त और नागरिक इतने परेशान है वहाँ पर कि कई महीनों तक तो पहले उनकी एप्लीकेशन के ऊपर ध्यान ही नहीं दिया जाता, और उसके बाद में अगर आप 2-3 महीने के बाद अगर उनके पास गए तो नई डिमांड करते कि इसके अंदर ये पेपर की कमी है। ऐसे बहुत सारे तकनीकी रीजनों की वजह से लोगों को बहुत तकलीफ हो रही है, लोग सफर हो रहे। महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी तब्बल 2 दशकांनंतर कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या 1 तारखेलाच करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार 15 महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार विनाखंड महिन्याच्या 1 तारखेला झाला, परंतु ऐन वर्धापन दिनाच्या महिन्यातच महापालिका कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात 1 तारीख उलटूनही पगार जमा झाला नाही। पहिले पगार कंत्राटींचा, नंतर कायमस्वरूपींचा या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। महापालिकेच्या 2 दशकांच्या इतिहासात गतवर्षी पहिल्यांदा 1 ऑगस्ट रोजी वर्ग 1 ते वर्ग 4 सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या बँक खात्यात जमा झाला। प्रशासक जी श्रीकांत यांच्या या निर्णयाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वागत केलं। तसेच महापालिकेच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासकांना पुष्पगुच्छ देऊन आभारही व्यक्त केला। महिन्याच्या 1 तारखेला महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची पगार करण्याची परंपरा सलग 15 महिन्यांपासून कायम होती। दरम्यान नोव्हेंबरचा पगार 1 डिसेंबर रोजी खात्यात जमा होणं अपेक्षित असताना 4 डिसेंबर उलटूनही खात्यात जमा झाला नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून ओरड सुरू झाली। महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या अगोदर कंत्राटीचा पगार करणार असा निर्णय घेतला। त्यानुसार यंदा पहिले कंत्राटींचा पगार करण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र कंत्राटींची हजेरीच त्यात विभागाकडून प्राप्त न झाल्याने कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या पगारी लेखा विभागाने रोखून ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।
त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. महापालिकेच्या बहुतांश अधिकारी कर्मचाऱ्यांनी बँकांकडून विविध प्रकारचे कर्ज घेतले आहे. या कर्जाचा हप्ता दरमहा 1 ते 4 तारखेपर्यंत असतो. गेल्या 15 महिन्यांपासून व्यवस्थित हप्ते अदा झाले, परंतु यंदा खंड पडल्याने अनेकांना हप्त्याचा चेक बाउन्स झाल्याचा दंडाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. शिक्षकांच्या मागण्यांसाठी राज्य शासन प्रतिकूल असल्याचं सांगत शिक्षकांनी आंदोलन करू नये अशी मागणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात एका कार्यक्रमानिमित्त आला असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना संवाद साधला आहे. पहिली गोष्ट तर हा जो काही विषय आहे टीईटीच्या संदर्भामध्ये ती भूमिका शासनाने घेतलेली नाही. या संदर्भात महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी सकारात्मक विचार करतो आहे. यापूर्वी पण काही संघटनांच्या बैठका मंत्रालयामध्ये संपन्न झाल्या, त्यामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि देश पातळीवरचा हा निर्णय असल्यामुळे इतर राज्य पण काय भूमिका घेत आहेत त्याचाही आपण महाराष्ट्र शासन लक्ष ठेवून आहे. आपल्या शासनाच्या माध्यमातून विधी व न्याय विभागाकडे पण आम्ही या संदर्भात संवाद केलेला आहे. मला वाटते की 2 पातळीवरनं आम्ही याचा मार्ग काढायला घेतो आहोत. देश पातळीवर इतर राज्य काय भूमिका घेतात, आपण आपल्या लेवलने काय करू शकतो आणि समांतर आपण जर माहिती घेतली तर आत्ताच्या ज्या काही टीईटी परीक्षा संपन्न झाल्या त्याच्यामध्ये हे जे काही आमचे जुने शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांनी पण त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि म्हणून या दोन्ही प्लॅटफॉर्मवरनं त्यातल्या त्यात मार्ग काढायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. मी सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आवाहन करीन की महाराष्ट्र शासन या विषयाच्या संदर्भामध्ये गंभीर आहे. सकारात्मक काय निर्णय करता येईल त्या दृष्टिकोनातनं मार्गक्रमण करतो आहोत आणि म्हणून उद्याच्या आंदोलनाचा त्यांनी फेरविचार करावा, आंदोलन करू नये अशा प्रकारची विनंती आवाहन करतो. जुबली पार्क येथे सुरू असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कामातील विलंबाबाबत वंचित बहुजन आघाडीची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून सरकारी यंत्रणेने तात्काळ सदर काम पूर्ण करण्यासाठी दखल घेण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. जय भीम. मी संदीप रतन जाधव, वंचित बहुजन युवा आघाडी शहराध्यक्ष, औरंगाबाद मध्ये गेल्या 3 वर्षापासून जिबली पार्क भडकलगेट येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं काम चालू आहे. परंतु गेल्या 3 वर्षामध्ये आतापर्यंत ते काम पूर्ण झालं नसल्याने आज आम्ही कार्यकारी अभियंता यांना भेटण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलो असता ते आज इथं उपस्थित नसल्यामुळे आम्ही त्यांच्या इथं कार्यालयाच्या दरवाज्यावर आमचं निवेदन चिटकवलेलं आहे व तसेच जावक मध्ये पण सुद्धा दिलेलं आहे. नगर विकास विभागामार्फत हे काम 2 वर्ष अगोदरच चालू झालेलं आहे. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामध्ये कोणत्याही आमदारांनी खासदाराचा सिंहाचा वाटा नाही. हे काम महाराष्ट्र शासनाच्या नगर विकासामार्फत चालू आहे आणि औरंगाबाद महानगरपालिकाने 2023 मध्येच यांना इथं पुतळ्याचं काम करण्यासाठी एनओसी दिलेली आहे. तरी मी गेल्या 3 वर्षापासून हे काम सातत्याने रखडत असल्यामुळे येथील बौद्ध समाज आणि बहुजन समाजाच्या भावना दुखवत आहे. त्याच्यामुळे आज आम्ही सविस्तर चव्हाण साहेब यांच्या सोबत फोनवरून चर्चा केली असता येणाऱ्या 14 एप्रिल 2025 च्या अगोदर कदाचित हे काम पूर्ण 26 च्या अगोदर हे काम कदाचित पूर्ण झालं नाही तर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही याची काळजी संबंधित कार्यकारी अभियंता व तसेच नगर विकास विभागाचे माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी घ्यावे व तसेच काही स्थानिक आमदारांनी याचं भूमिपूजन जोर आणि शोराच्या ढोल ताशाच्या गजरात केलं. त्यांना असं समाजाला भासून दिलं का हे आमच्या निधीतूनच काम आहे. परंतु मी समाजाला एकच सांगतो, हे कोणत्याही आमदार आणि खासदाराच्या निधीतून
काम होत नाही हे फक्त नगर विकास विभाग महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत आणि त्यांच्या निधीमधून हे काम होत आहे. तरी येणाऱ्या काळात कदाचित 14 एप्रिल 2026च्या अगोदर हे काम पूर्ण झालं नाही तर आम्ही कार्यकारी अभियंता यांच्या दालनाला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही. जय भीम. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती. तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते. माझं नाव गौरी मिराशी आहे. मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इको सत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते. सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं. कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे. तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं. एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता. थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं. 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते. एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे. आता त्या तलावात पाणी दिसतंय. फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे. बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत. नाव आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे. बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचं पाथवे तयार करण्यात आलेलं आहे. आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. शाम तक आपकी बिजली कट जाएगी. क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है. कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है. कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे. बेटे को फोन किया? नहीं. आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है. सावधान रहें. ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं. आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओवी 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्यात, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा.
पत्ता एम्स हॉस्पिटल प्लॉट नंबर 20 N11 सिडको जळगाव रोड जाधववाडी सिग्नलजवळ छत्रपती संभाजीनगर. संपर्क 9370 590973. एम्स हॉस्पिटल आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवरती विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना डॉक्टर गोरे यांनी या प्रकरणात गंभीर विसंगती असून त्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचं सांगितलं. विशेषतः पुराव्यांच्या मध्ये ज्या काही विसंगती दिसत आहेत त्याबद्दलचा अजून प्रकाश पडला तर ज्या तिच्या मृत्यूला कारणीभूत असणारा जो आरोपी आहे त्याच्याबद्दलचे अजून काही सत्य समोर येतील असं दिसतंय. अधिवेशनही समोर आलेलं आहे, त्याच्यामध्ये आमचं या प्रकरणावरती लक्ष राहणार आहे. परंतु अगोदर डॉक्टर फलटणच्या, त्याच्यानंतर आत्ता डॉक्टर गौरी, सुशिक्षित विद्याविभूषित मुलींच्या अशा प्रकारने मृत्यू होत असतील तर ते एक सामाजिक कार्यकर्ती, विधान परिषदेची उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष आणि एक आई या नात्यांनी अत्यंत दुःख आणि संतापजनक आहे. आणि त्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या वेळेला मी उपस्थित राहिले होते. आता मी स्वतः लक्ष घालून सगळी चौकशी शेवटपर्यंत तुमची साथ देईल आणि मला पूर्ण विश्वास आहे ते जे बोलले ते करतील. त्याच्यामुळे माझ्यात आता काहीच कसलेच आता हे नाही आहे की गैरसमज नाही की काही होत नाही म्हणून. आणि इथपर्यंत आणलं आत्तापर्यंत, जोपर्यंत माझी गौरी माझ्या लक्षात आहे तोपर्यंत अंजलीताई आणि नीलमताई यांना मी कधीच विसरणार नाही. ज्यांचं कोणी नाही आहे त्यांच्या त्या येता, ज्यांचं कोणीच नाही आहे त्यांच्या त्या येता. अशा लोकांची इतकी गरज आहे ना की विचारू नका. त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आले, नाही तर माझं लेकरू मी पांढऱ्या कपड्यात गुंडाळून त्या दिवशी घेऊन गेले असते. घरच्यांनी सुद्धा माहीत नसतं की काय झालं म्हणून त्याला. मला अशा लोकांची खूप गरज आहे. त्याच्यामुळं मी यांना कधीच विसरू शकत नाही. यांच्यामुळे माझ्या लेकराला न्याय भेटेल याचा मला विश्वास आहे. जे इथपर्यंत आले ते मी फक्त यांच्या दोघीमुळे आले. मी यांना कधीच विसरणार नाहीये. यांनी मला एवढं सहकार्य केलंय, ह्या दुःखातून सावरण्यासाठी मला एवढं ताकद दिली की विचारू नका. खूप म्हणजे खूप. मराठवाड्यातील अतिवृष्टी पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे 32 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरती नुकसान झालं होतं. यामध्ये 1,06,45,003 शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले होते. या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं 8,708 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. 3 डिसेंबर अखेर 70.42% म्हणजेच एकूण 6,127 कोटी 63 लाखांची मदत 82,91,295 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. आजवर राज्य सरकारनं वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करून मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 8,708 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मदतीसाठी 3 डिसेंबर अखेर 88,30,696 शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या. याद्या अपलोड करण्याचे 74% काम पूर्ण झालेत. परंतु बहुतांश शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी काढलेला नाहीये, तसेच ई-केवायसी ही केली नाहीये. मदतीसाठी ई-केवायसी करणं आवश्यक आहे. ई-केवायसी अभावी अद्यापही 4,03,626 शेतकऱ्यांना 235 कोटी रुपयांचं अनुदान मिळालं नसल्याचं चित्र आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना शिवसेनेत प्रवेश देण्याची चर्चा रंगत असतानाच जाधव यांच्या प्रवेशाला माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी नकार दर्शवला असून याविषयी त्यांनी अंबादास दानवे यांना देखील फटकारला आहे. पण कशा करता ऑफर द्यायची? त्याच्यामुळे काय मोठा पक्ष होणार आहे का? त्याच्यामुळे त्या ठिकाणी समजून गेलं. अंबादास दानवे त्याच्या घरी जायचे कारण काय होतं? अंबादास दानवे नेता आहे शिवसेनेचा, हा नेतेगिरीचा अपमान आहे. त्यांनी खरं म्हणजे इकडे त्याच्या ऑफिसमध्ये बोलवलं पाहिजे त्याला आणि मग बोललं पाहिजे. पण त्याच्या घरी जाऊन त्याला ऑफर देतो म्हणजे हे कुठलं, म्हणजे आपल्याला गरज आहे का काही लोकांची?
आपल्याकडे कार्यकर्ते नाही का? आमच्याकडे बरेच कार्यकर्ते कन्नडला. आज एकनिष्ठ माणूस आमदार त्या ठिकाणी जो आपला आहे, तो एकनिष्ठ आमदार त्या ठिकाणी उदय सिंग तो गेला नाही कुठे. आमचे अण्णासाहेब शिंदे आहे, बाकीचे अनेक पदाधिकारी आहे, त्यांना दिलं सोडून याच्या पाठीमागे राहून काम आहे. ज्यांनी मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या बाबतीत घाणेरडं वाक्य मारलं होतं, असा संताप येतो. उद्धव साहेबांच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी ठिकारीपणी केली. म्हणजे बाकी शिवसेनेच्या बाबतीत काय काय बोलला तो ते तर सोडून द्या. पण त्याच्या स्वतःच्या बायको जी आमदार आहे त्या बायकोच्या अगेन्स्टमध्ये पण इतकं बोलला. म्हणजे एका महिलेला त्या ठिकाणी असं बोलतो, अशा लोकांना घ्यायचं आपण. हे मी तर माझा पूर्ण विरोध आहे आणि मी त्याला येऊ देणार पण नाही. त्यांनी त्याचा तिकडं पक्ष काढावा, काही करावं. त्यांनी गद्दारी केलेली आहे. गद्दारी केल्या माणसाला कशाला घ्यायचं स्पष्टपणे सांगतो मी. आणि जे काही पाठीमागे लागलं तर त्या घ्यायचं काय. तर मी त्यांना हे सांगणं की तुम्हाला काही खूप मोठं हे आहे का, कोणीही जरी सांगितलं त्याला घ्यायचं नाही. कारण त्यांनी आपल्या शिवसेनेच्या अगेन्स्टमध्ये, उद्धव साहेबांच्या अगेन्स्टमध्ये, मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या अगेन्स्टमध्ये याने खूप काही वाईट वर्तन केलेलं आहे, वाईट बोललेलं आहे. ते मला आवडत नाही. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त क्रीडा स्पर्धेचं आयोजन माहिती व जनसंपर्क विभागाद्वारा आयोजित जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय बुद्धिबळ, कॅरम व पंजा लढाव या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यास खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद होता. कलादालन येथे सकाळी अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी उपायुक्त तथा विभाग प्रमुख लखीचंद चव्हाण, सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू यांची उपस्थिती होती. या स्पर्धांमध्ये पुरुष व महिला असे एकूण 125 पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे लागला आहे. प्रथम क्रमांक पंजा लढाव मध्ये मोहम्मद चाऊस यांनी मिळवला, तर फरहान कादरी यांनी द्वितीय आणि अनुक्रमे मुश्ताक शेख यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यानंतर बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेचा निकाल हा पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांक पुरुषोत्तम वागळे, द्वितीय प्रतीक निकम, तर तृतीय महिला निकालामध्ये समा शेख प्रथम, रिया गोसावी द्वितीय आणि कविता कुलकर्णी तृतीय. त्याबरोबरच कॅरम स्पर्धेचा निकाल पुरुषांमध्ये प्रथम क्रमांक नदीम शेख आणि द्वितीय आणि सय्यद आणि तृतीय सुमित सातदिवे. स्पर्धेचं बक्षीस वितरण अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे व लखीचंद चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समाज विकास अधिकारी विनोद परदेशी, क्रीडा अधिकारी बलैया संजीव प्रसाद, जयश्री दिवेकर, कलादालन व्यवस्थापक हंसराज बन्सलवाल, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सागर मगरे, विजय मगरे, मोहसिन खान, प्रवीण चव्हाण, दर्शन क्षीरसागर, कुलकर्णी, समीर शेख, अरबाज खान, सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मनपा झोन कार्यालयातून जन्म मृत्यू प्रमाणपत्र वाटप करण्यास टाळाटाळ, सखोल पुरावे कागदपत्रांची मागणी, वॉर्ड अधिकाऱ्यांच्या मनमानीचा आरोप. तर कंत्राटींच्या हजेरीमुळे अडकलेत कायमस्वरूपींचे पगार, 4 तारखेनंतर ही कर्मचारी प्रतीक्षेत, प्रशासनाच्या निर्णयामुळे नाराज. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.